एनएसयूआय आणि एबीव्हीपी मधील वादाचा व्हिडिओ समोर कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून आले, त्यामुळे वादाला सुरुवात. पोलीस प्रशासनासमोर दोन गट समोरासमोर भेटले. पुण्यातील अभाविप आणि एनएसयूआय मधील राड्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला, तर बुटाने एकमेकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर. कालच्या राड्याप्रकरणी 50 ते 60 जणांवरती गुन्हा देखील करण्यात आला दाखल. राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाआधी पुण्यामध्ये गोंधळ. अभाविप आणि एनएसयूआय मध्ये जोरदार राडा. मुलीला धमकावून चुकीची माहिती देखील द्यायला लावली असा एनएसयूआय वरती अभाविपचा आरोप. तर विजय वडेट्टीवारांचं, विश्वजित कदम, सतेज पाटलांचं या ठिकाणी ठिय्या आंदोलन. अभाविपच्या गुंडांनी 2 मुलींना कोंडून ठेवलं. छात्रों की गूंज कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपचं हे षडयंत्र. विजय वडेट्टीवारांचा आरोप. अभाविपच्या विरोधात काँग्रेस आज तक्रार करणार दाखल. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता. पुण्यातील राड्यावरती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका. भाडोत्री गुंडांकडून हे सर्व काही घडवलं जात असल्याचा सपकाळांचा आरोप. पुण्यात अभाविप आणि काँग्रेसच्या राड्यामध्ये काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झाले. आनंद दुबे आणि रिहान बाबुडे हे पुणे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि विश्वजित कदम यांच्यासह सतेज पाटलांनी जखमी कार्यकर्त्यांची संचेती रुग्णालयात घेतली भेट. दडपशाही काँग्रेस सहन करणार नाही. एबीव्हीपी वाल्यांनी अनाथ मुलीला डांबून माफी मागून घेतली. एबीव्हीपी आणि एनएसयूआयच्या राड्याबाबत यशोमती ठाकूर यांचं ट्विट. काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करणं निषेधार्ह. ठाकूर यांचा हल्लाबोल. पुण्यात एनएसयूआय विरुद्ध अभाविप वाद आता शिगेला. भाजपकडून पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. एनएसयूआय कार्यकर्त्यांनी मारहाण केली या आरोपाखाली धीरज घाटेंकडून तक्रार दाखल करण्यात आली. विद्यार्थ्यांवरील दडपशाही सहन केली जाणार नाही. नाना पटोलेंचं हे वक्तव्य. सीओईपी कॉलेजच्या विद्यार्थिनींना धमकी देण्याचा प्रयत्न. कार्यक्रमाला समर्थन दिल्यानं विद्यार्थिनींना डांबलं जात असेल तर ही गंभीर बाब आहे. नाना पटोले यांचा हा हल्लाबोल.